नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वृश्चिक राशीपर्यंत राशी बघितलेल्या आहेत मागेच. आता आज आपण एक सर्वात मोठ्या शुभग्रहाची रास आहे धनु, ती बघूया. कुठलीही रास जेव्हा आपण बघतो तेव्हा तिचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आधी महत्त्वाचे असतात की ज्याच्यावर हुकूम ती माणसं वागतात. धनु रास ही निसर्ग कुंडलीच्या भाग्यस्थानातली म्हणजे नवम स्थानातली रास आहे. ही गुरुची स्वतःची रास आहे आणि मूलत्रिकोण रास पण आहे. आपल्याला माहिती आहे मूलत्रिकोण म्हणजे मोस्ट कम्फर्टेबल जिथे ग्रह असतो अजोळी असल्यासारखा ती मूलत्रिकोण रास. गुरु याचा स्वामी आहे, जो स्वामी म्हणजे नैसर्गिक सर्वात मोठा शुभग्रह आहे. या धनुराशीचं चिन्ह सिम्बॉल काय आहे? घोड्याचं धड आहे. घोडा म्हणजे शक्तीचं प्रतीक आणि त्याच्यावर एक क्षत्रिय माणूस मुलगा बसला आहे. त्याच्या हातामध्ये धनुष्य आहे, त्याला प्रत्यंचा लावून ताणलेलं आहे आणि बाण लावून ठेवलेला आहे, सोडलेला नाही अजून. असं या राशीचं प्रतीक. आणि या राशीचा स्वामी जो गुरु आहे तो विप्र म्हणजे ब्राह्मण वर्णाचा आहे, पण या राशीचा वर्ण क्षत्रिय आहे. ही अग्नितत्वाची रास आहे. हिच्यामध्ये 3 नक्षत्र येतात. मूळ 4 चरण, पूर्वाषाढा 4 चरण आणि उत्तराषाढा 1 प्रथम चरण. मूळ नक्षत्र केतूचं, पूर्वाषाढा शुक्राचं आणि उत्तराषाढा हे रवीचं. या राशीमध्ये काय माणसांचं वैशिष्ट्य काय दिसतं? जगातली 1/12 लोक एका राशीची असतात. तर ही संशोधन करणारी राशी आहे, खऱ्याचा शोध घेणारी आहे, द्विस्वभाव राशी आहे आणि रूढीप्रिय आहे. म्हणजे उगाचच कशाच्या तरी विरुद्ध काहीतरी बोलायचं, आम्ही हे असं मानत नाही, अशी ही राशी नाही. एक तर ही अग्नितत्वाची राशी आहे. अग्नितत्व आणि धर्मत्रिकोण निसर्ग कुंडलीप्रमाणे ही धर्मत्रिकोणातली राशी आहे, अग्नितत्वाची भाग्यस्थानातली. त्याच्यामुळे अतिशय सडेतोड स्वभाव असतो. अग्नितत्व असल्यामुळे कुणालाही न घाबरणारी आहे, प्रचंड आत्मविश्वास आहे आणि या आत्मविश्वासामुळे त्यांच्या दुनियेमध्ये काहीही अशक्य नाही, काही करता येऊ शकतं. अतिशय आशावादी आहे आणि सगळं चांगलंच घडणार याच्यावर तिचा विश्वास आहे. गुरु त्याच्या राशीचा स्वामी आहे, प्रसरण हा त्याचा गुणधर्म आहे आणि अग्नितत्वाची रास असल्यामुळे अर्थातच रिस्क टेकिंग आवडतं. म्हणून एखादं काम करायचं की त्याच्यात रेंगाळं, ते कसं आहे काय आहे त्याची माहिती, हे असल्या गोष्टी यांना मानवतच नाहीत. हे काम करायचं आहे, ओके चलो सुरू करतात आणि मग काम करत असताना काही अडचणी आल्या तर त्याच्या त्या आपला आपण त्याचा फडशा पाडतात. प्रचंड आवाका असलेली ही रास आहे. उच्च शिक्षणाचं हे स्थान आहे, भाग्यस्थान. परदेश प्रवासाचं आहे, धार्मिक गोष्टींचं आहे, तसंच प्रकाशनाचं आहे. आणि गुरु हा निसर्ग कुंडलीमध्ये जो भाग्येश आहे, हा सूर्यमालेमध्ये काय आहे तर सूर्यमालेमध्ये रवी राजा, चंद्र सम्राज्ञी, बुध युवराज आणि गुरु हा मंत्री आहे. त्याच्यामुळे राजकारणामध्ये पण यांना रस असतो. तसंच अतिशय आशावादी, सहज चांगल्या स्वभावाचे असतात आणि स्वातंत्र्यप्रिय असतात. अग्नितत्व असल्यामुळे आरोग्य चांगलंच असतं. उगाच पाय दुखला, डोकं दुखलं, नाक दुखलं असलं काहीतरी त्यांना होत नाही. आणि झालं ना तरी ते मांडून बसायचा स्वभाव नाही. काहीतरी होत असेल तर पहिली त्यांना शंका येते की खरंच होतंय का असंच वाटतंय. आणि मग त्याच्यावर त्यांना माहीत असलेला पटकन काय तो उपाय करून पुढे. संशोधनाची राशी आहे, त्याच्यामुळे हिलिंग हा गुरुचा स्वभाव आहे. याच्यामध्ये संशोधन करतात या राशी. हिलिंगच्या गोष्टींमध्ये संशोधनात्मक ज्ञान या आत्मसात करतात. सरळ मार्गी असतात. गुरुची रास असल्यामुळे गुरु हा कायद्याचा जाणकार वकील आहे, त्यामुळे यांना कायद्याचं पालन करणाऱ्या या आहेत.
आणि समाजामध्ये प्रिय असणाऱ्या या व्यक्ती आहेत. या थोड्याशा रागीट आहेत, पण फार वेळ राग धरून ठेवता येत नाही त्यांना. रागावले तात्पुरतं की पुढे कुठलीच गोष्ट निगेटिव्हिटीकडे जाणारी यांच्या स्वभावात जराही नाही आहे. स्वतःची जागा कुठल्याही कामातली आणि स्वतःचं स्वातंत्र्य हे मात्र अबाधित राहिलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. प्राणापलीकडे प्रिय असतं त्यांना स्वातंत्र्य. दुसऱ्या कुणाच्याही डॉमिनेशनखाली काम करणं हे त्यांना अजिबात जमत नाही. यांचा स्वभाव आनंदी आहे, या ज्ञानी आहेत. गुरु हा त्यांच्या राशीचा स्वामी, रास अग्नितत्वाची धर्मत्रिकोणातली म्हणजे ड्युटी बाउंड. पण गुरु हा जो या राशीचा स्वामी आहे, या गुरुचं तत्व आकाश तत्व आहे, म्हणजे अनएंडिंग. आणि गुरु म्हणजे ज्ञान आणि ज्ञानातून येणारं शहाणपण. त्यामुळे ज्ञान हे अमर्याद आहे याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. थोडे एककल्ले, त्यामुळे कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीत विसराळू असतात. गुरुला तो थोडासा आहे विसराळूपणा. यांच्यामध्ये कायम ह्या गुरु हा चॅरिटीचा कारक आहे, त्यामुळे यांच्यामध्ये कायम एक शिक्षक असतो आणि एक मदतनीस असतो. गुरु हा अध्यापक आहे, त्यामुळे यांना शिक्षण देणं हे आवडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मेष सिंह धनु या ज्या 3 अग्नितत्वाच्या राशी आहेत, यांना स्पर्धा आवडते. मेष राशीला स्पर्धा आवडते कारण ते लीडर आहेत. सिंह राशीला स्पर्धा आवडते कारण ते राजा असल्यामुळे दुसरं कोणी जिंकायचा प्रश्नच येत नाही. आणि धनुराशीला स्पर्धा आवडते कारण स्पर्धेमुळे सगळ्यांची प्रगती होते. वर्तमान काळातून भविष्य काळात प्रगतीकडे जाणारी ही रास आहे. यांना खुली आणि स्वाधी स्पर्धा आवडते, पण फार वेळ एकाच ठिकाणी तेच काम करत बसणं त्यांना फारसं नको असतं. एक प्रिन्सिपल असं आहे ॲस्ट्रॉलॉजीचं की आत्तापर्यंत आपण ज्या ज्या राशी शिकलो, मेषच्या समोर तूळ, मेष मंगळाची, तूळ शुक्राची, वृषभच्या समोर वृश्चिक, वृषभ शुक्राची, वृश्चिक मंगळाची, मिथुनच्या समोर धनु, मिथुन बुधाची, धनु गुरुची, कर्कच्या समोर मकर, कर्क चंद्राची आणि मकर शनीची, सिंहच्या समोर कुंभ, सिंह रवीची आणि कुंभ शनीची. या दोन्ही त्यांच्या मूल त्रिकोण राशी आहेत. कन्याच्या समोर मीन, कन्या बुधाची आणि मीन गुरुची. तुळेच्या समोर मंगळ परत आली मेष रास, तसंच वृश्चिकेसमोर वृषभ आली आणि धनु समोर मिथुन आली. काय दिसतं ह्याच्यामध्ये सामान्यपणे, तर समोरासमोरच्या राशींचे स्वामी हे एकमेकांचे कट्टर शत्रू असतातच. पण समोरच्या राशीचा प्रभाव एकमेकांवर पडत असतो. त्याच्यामुळे धनुराशीच्या समोर असणारी जी मिथुन रास आहे बुधाची, यांना सारखं एकच काम आवडत नाही. हे रुटीनमध्ये राहणारे लोक नाहीत, आपण पाहिले मिथुन रास. त्याच्यामुळे समोरच्या राशीचा थोडाफार इम्पॅक्ट या राशीवर असतो, एक गोष्ट. दुसरं, ही रास द्विस्वभाव रास आहे, त्याच्यामुळे थोडीशी अनप्रेडिक्टेबल आहे. कधी कधी त्यांना एकच काम सारखं करायला नाही आवडत, मग त्यातला गिवअप लावतात. त्याच्याशिवाय हा जो ग्रह आहे गुरु, हा सर्व ग्रहांच्या मध्ये सर्वात मोठा, शुभग्रहांमधला सर्वात मोठा शुभग्रह आहे. हा तत्वनिष्ठ आहे, धार्मिक आहे आणि आयुष्याचा दृष्टिकोन निरोगी आहे. कुणाबद्दल तरी आकस ठेवायचा, कुणाबद्दल तरी भांडणाचा सूर ठेवायचा, हे असलं यांचं काही नसतं. हे खुले असतात मनाने, अतिशय स्वतंत्र बुद्धीने आणि कामाने वागतात. गुरु हा लोकप्रियतेचा कारक आहे. त्यामुळे आपण असं गृहीत धरायचं आहे, आपण जी रास शिकतोय तिचा स्वामी हा कुंडलीमध्ये शुभच आहे. मग यांना लोकप्रियता लवकर मिळते. आशावाद हा गुरुचा मोठा शुभ आणि प्रगतीकडे नेणारा एक पॉझिटिव्ह स्वभाव आहे. आशावादी असल्यामुळे हे खरे असतात आणि जगात सगळं चांगलंच घडणार आहे याच्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
आणि हे घडवण्यासाठी यांची क्षमता कामी येते. क्षमता प्रचंड आहे, कारण गुरु आहे. हे धीराचे आणि निरपेक्ष काम करणारे आहेत. ही अग्नितत्वाची रास जरूर आहे, पण यांना मेष राशीसारखी गायकुती नाही आहे. ज्या त्या कामासाठी जेवढा लागणार तेवढा वेळ लावून ते व्यवस्थित संपूर्ण ज्ञानाने पॉझिटिव्हिटीकडे ते काम नेतात. 23-24 वर्षानंतर हळूहळू हे उदयाला येतात. 32 वर्षानंतर हळूहळू सेटल होतात, कारण गुरु हा त्यांच्या राशीचा स्वामी आहे. त्याचं वय आहे 16. ही भाग्यस्थानातली रास आहे. भाग्यस्थान हे लांबचे प्रवास, तीर्थक्षेत्री प्रवास याचं स्थान आहे धर्मत्रिकोणातलं. त्याच्यामुळे यांना फिरणं आवडतं. इकडे तिकडे फिरायचं, लोकांशी बोलायचं, संधान बांधायचं, मैत्री करायची, नवीन गोष्टी शिकायच्या, शिक्षण घ्यायला, नवीन काहीही शिकायला या नेहमी तत्पर असतात. कारण शिक्षणाने माणसाचं आयुष्य प्रगल्भ होतं आणि त्याची प्रगती होते. हे यांच्या जगण्याचं तत्व आहे. ज्ञानार्जन करून या कायम स्वतःला ताज्या ठेवतात. एन्व्हायरमेंटल जे काही बदल असतात किंवा जे काही विषय चालू असतात याच्यावर त्यांचं लक्ष असतं. या आपल्या आपल्यामध्येच नसतात, सगळीकडे या बघत असतात. या कधीही निराश दिसत नाहीत. यांना काही होत असेल, बरं नसेल तर त्याच्यामुळे यांच्या कामात कशानेही फरक पडत नाही. बरं नाही तर औषध घेतले, डॉक्टरकडे गेले, अजून काय करायचं? डॉक्टर त्याचं काम करतोय, मी माझं काम करते. इतका सरळ साधा स्वभाव असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या कामात यांनी अडचण आली असं काहीही होत नाही. कधीच कसलीही अडचण त्या मानत नाहीत. सगळ्यावर सोल्युशन काढतात, कारण गुरु हा शिक्षक आहे. त्याच्याकडे सगळ्याचं उत्तर असतं. आयुष्य पूर्णत्वाने जगतात, मजा घेतात. आणि गुरु हा भाग्येश असल्यामुळे तत्वज्ञान हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. तत्वज्ञानाबरोबरच भविष्यशास्त्र आणि त्याच्याच बरोबरीने खगोलशास्त्र यांच्या विचारांना लोकांनी दाद दिलेली आवडते. हे वादविवाद करतात, पण ही द्विस्वभाव रास आहे. त्याच्यामुळे हे रिजिड, दुराग्रही नाही आहेत. वादविवाद करताना खुलेपणाने आपलं चुकलं असेल तर मान्य करतात, नवीन शिकतात, ज्ञानासाठी दुसऱ्यांचं ऐकतात. जिथे जातात तिथे अभ्यासू स्वभाव असतो. या व्यक्तींना फिरायला आवडतं, पण या फिरताना उगत तोंडवर करून फिरत नाहीत नुसत्या. तिथे राहणारी माणसं, त्यांच्या संस्कृतीचा, तिथली दुकानं, तिथे मिळणाऱ्या गोष्टी, तिथलं एन्व्हायरमेंट, इथे काय वेगळं आहे याचा अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती आहे. मुळातच या व्यक्ती अभ्यासूच असतात. नवीन नवीन नाती जोडणं, साहस करणं, अतिशय फुल ऑफ एनर्जी, अग्नितत्वाची एनर्जी आहे यांच्याकडे. त्यामुळे यांना कंटाळा आलाय हा शब्द नसतो. त्यातनंही उदित गोलार्धातली रास आहे. आपण जे बघितलं आहे की गीतेत सांगितलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे आपल्या कुंडलीचं अष्टम स्थान हा ज्ञानयोग आहे. भाग्यस्थान हा विश्वासाचा भक्तियोग आहे आणि दशमस्थान हा प्रगतीकडे नेणारा कर्मयोग आहे. त्यामुळे हे भाग्यस्थान हे कधीही निराश होणारे लोक नाहीत. यांचं व्यक्तिमत्व संपूर्ण स्वतंत्र असतं आणि न्याय आणि खरेपणा याच्याशिवाय काहीही त्यांना चालत नाही. हे इतके अर्जंट त्यांच्यामधले रेडिविटेडनेस असतो, कारण अग्नितत्वाची रास आहे. जगामध्ये एका माणसाने दुसऱ्यावर अन्याय केला आहे हे त्यांना खपत नाही. त्यांचा संबंध असो किंवा नसो, ते तुटून पडतात. इथे मी तुम्हाला जंजीर सिनेमाबद्दल सांगेन. आपण सगळ्यांनी पाहिला आहे अमिताभ बच्चनचा जंजीर सिनेमा. तो पोलीस इन्स्पेक्टर दाखवला आहे आणि एखादा गुन्हेगार सापडला म्हणून पोलीस स्टेशनमध्ये आला की हा त्याच्यावरती चालून जातो हल्ला केल्यासारखा. त्याला सात्विक संताप येतो त्याचा, जसं काही याची जाती दुश्मनी आहे असा. अशी असतात धनुराशीच्या गुरुची माणसं. त्यांना कुठेही काहीही वाईट आणि चुकीचं खपत नाही. आपले विचार, मते ज्ञान देताना मांडतात,
आणि ही अग्नितत्वाची रास आहे, त्याच्यामुळे यांच्याकडे बोलण्यासारखं खूप असतं, ज्ञान असतं आणि हे दुसऱ्यांना द्यायची प्रवृत्ती आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, कारण द्विस्वभाव रास आहे. त्यामुळे हे आणि समोर बुधाची जी रास आहे, मिथुन रास, ही कम्युनिकेशनचीच रास आहे. त्यामुळे ही धनुराशीची माणसं कुठलंही नक्षत्र असो, त्यांचा गुरु हा स्वामी कुंडलीत व्यवस्थित चांगला पाहिजे, शुभ पाहिजे. मग ही माणसं खूप बोलतात आणि अतिशय वेगाने बोलतात, कारण अग्नितत्वाचा असल्यामुळे रिसोर्सफुलनेस त्यांच्याकडे असतो. हे तत्वज्ञानी असतात, खुले असतात आणि अतिशय उत्सुक स्वभाव आहे. त्याच्यामुळे यांचा मुख्य गुण हा ताबडतोब काम करणं हा आहे. हे आयडियल लाईफ पार्टनर असतात. यांचे जोडीदार अतिशय भाग्यवान असतात. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असा नियम आहे, मॅचमेकिंग करताना सप्तम स्थानामध्ये ज्यांच्या गुरु असतो, सप्तम स्थान आपलं नाही, जोडीदाराचं आहे, ज्यांच्या सप्तम स्थानात गुरु असतो त्यांना अतिशय पवित्र पार्टनर मिळालेले असतात. हा गुरु स्वतः अतिशय चांगला लाईफ पार्टनर असतो. बघा कोणाची गुरु रास आहे, गुरुची रास आहे, त्यांनी सांगा आपापल्या पार्टनरला, माझ्यासारखा पार्टनर मिळाला आहे म्हणून आयुष्य उत्तम चाललं आहे. हे तत्त्वज्ञानी आहेत, खुले आहेत, खूप मृदू स्वभावाचे आहेत, मदत करणारे आहेत, कारण चॅरिटी हा गुरुचा आत्मा आहे. हे आनंदी आहेत, हे कधी तुम्हाला दुःखी, कष्टी, निराश, बसलेत असे तोंड पाडून कधीही दिसणार नाहीत. अग्नितत्वाच्या राशी मेष, सिंह, धनु या निराशेला कधीही जवळ करत नाहीत. निराशा हा काळेपणा आहे, तो त्या अग्नीला आवडत नाही. हे अतिशय नम्र असतात, शत्रूवर विजय मिळवणारे असतात, चॅरिटी आहेच, शिवाय हे भराभरा चालणारे आहेत. समोर बुध मिथुनेचा आहे. मिथुन रास ही सेक्सची रास आहे, कारण बुध हा कामजीवनाचा, कामवासनेचा जनक आहे. म्हणून या राशीच्या व्यक्ती पण सेक्सी असतात. याच्यामध्ये शांतम पापम काही नाही. अन्न, वस्त्र, निवारा ही जितकी गरजेची गोष्ट आहे तितकीच ती पण गरजेची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये येणारी जी नक्षत्र आहेत, याच्यामुळे त्या स्पेसिफिक राशीचा आपल्याला व्यवस्थित स्वभावाचा अंदाज येतो. याच्यामध्ये येणारं पहिलं नक्षत्र जे आहे ते मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्राचा स्वामी केतू आहे. केतू म्हणजे ध्वज दंड, म्हणजे पुढे जाणारा जो ध्वज असतो त्याचा दंड म्हणजे लीडर. त्याच्यामुळे केतू हा मंगळाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे काय तर मंगळ जसा ताबडतोब परिणाम देतो तसा केतूचा परिणाम ताबडतोब असतो, पण तो लॉंग टर्म नसतो, ताबडतोब असतो. बदल करणारे हे ग्रह आहेत राहू आणि केतू. साल वृक्ष हे या मूळ नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. एकत्र बांधलेली झाडाची मुळं हा मूळ नक्षत्राचा सिम्बॉल आहे. याला जनन शांती असते चारही चरणांना. याचा अर्थ काय की ज्ञानाची ही राशी आहे आणि कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन ज्ञान घेणं हा यांचा स्वभाव आहे. गॉसिप कधीच नाही. एक गॉसिपवर यांचा विश्वासच नाही. उगाच चकाट्यापेटात बसतील, उगाच ह्याच्या घरी त्याच्या घरी जातील, कोणाबद्दल तरी काहीतरी बोलतील, असं या व्यक्तींच्या स्वभावात नसतं. खरं तर ही रास पुरुषांना शोभा देणारी आहे, पण ज्या बायकांची ही रास आहे या थोड्या पुरुषी थाटाच्या असतात. त्या कुणालाही घाबरत नाहीत, त्या डिफेन्स करणाऱ्या असतात आणि निधड्या छातीच्या असतात. त्याच्यामुळे यांच्या आयुष्यामध्ये अशक्य हा शब्दच नसतो. पूर्वीच्या प्रसंगांची आठवण ठेवून भावनिकतेने वागणारा हा केतू आहे. कारण केतू म्हणजे काय, राहू हा पंचेंद्रिय घेऊन बसलाय, तो पंचेंद्रियांनी ऑब्सेसिव्ह ग्रह आहे, पंचेंद्रियांनी ग्रहण करतो, जागा संपली केतूकडे पाठवून देतो. त्यामुळे केतूकडे आपसुकच गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून केतू हा भूतकाळ आहे, राहू हा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आहे. म्हणून पूर्वीच्या प्रसंगाची आठवण ठेवून हे भावनिक समस्या सोडवतात. नक्षत्रस्वामी केतू, राशीस्वामी गुरु, त्यामुळे पूर्वानुभवामधून आध्यात्मिकतेचे धडे घेतात. आध्यात्मिकतेचे का, कारण गुरु आणि केतू हे दोघंही लेट गो आध्यात्मिकच आहेत.
आपलं आयुष्य वर्तमानामध्ये तसं ते घडवतात. अग्नितत्व असल्यामुळे या बावळट तर कधीच नाहीत. जशाच तसं वागतात. त्यांच्याशी तुम्ही वाईट वागाल तर त्या तुम्हाला सोडून देतील असं समजू नका. पण या गुरुकडे पेशन्स आहे, कारण तो ज्ञानी आहे आणि परोपकारी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शिशुपाल वध आठवत असेल. महाभारतामध्ये शिशुपालाच्या आईला, ती त्याची आत्या होती कृष्णाची, कृष्णाने आत्याला असा एक आश्वासन दिलेलं होतं की शिशुपालाचे 100 अपराध भरेपर्यंत मी त्याला काहीही करणार नाही. त्याच्यामुळे एकदा भर सभेमध्ये तू गाई चारणारा, तू अमका, तू अशिक्षित, तू तमका, असं काय काय, चेदी देशाचा राजा होता शिशुपाल आणि तो बरळत होता. कारण शिशुपालाशी जो रुक्मिणीचा भाऊ, त्यांनी शिशुपालाशी विवाह ठरवला होता रुक्मिणीचा, आणि रुक्मिणीने कृष्णाला प्रेमपत्र पाठवलं, जगातलं पहिलं, आणि कृष्णाने तिला पळवून नेलं. कारण आपल्याला हवी असलेली आणि आपल्यावर लुब्ध झालेल्या स्त्रीला तिच्या विवाहाच्या आधी तिला पळवून नेणं हा पुरुषार्थ आहे, असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि त्याच्यामुळे तिला त्यांनी पळवून नेलं. कारण रुक्मिणीने त्याला लिहिलं होतं, मी लग्नाच्या आधी देवीच्या देवळात जाईन, तिथून मला पळवून ने. आणि कृष्णाने पळवून नेलं. रुक्मी त्याचा समाचार घ्यायला गेला, पण रुक्मीला त्यांनी पराभव केला. आणि मग या रुक्मीच्या वचनाला काही अर्थ राहिला नाही, म्हणून शिशुपालाचा कृष्णावर भयंकर रोष होता. आता शिशुपालाला हे डोकं नव्हतं ना की हा कृष्ण हा कोण आहे. त्याच्यामुळे तो त्याच्याशी वाटेल ते बरळायला लागला. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कृष्णाने त्याचे 100 अपराध मोजेपर्यंत थांबला आणि एका क्षणात सुदर्शन चक्राने भर राजसभेत त्याचा वध झाला. हे न्यायदान आहे. म्हणजे धनुराशीची माणसं ही नेभळट आहेत. कुणी काही बोललं तर ऐकून घेतात, त्याला प्रतिकार करत नाहीत. असं काहीही वाटू शकतं. कुणाला काय वाटतं यांनी धनुराशीला काही फरक पडत नाही. त्यांना माहीत आहे आपण काय आहोत. आणि त्यामुळे 50 वेळा समोरच्या व्यक्तीला त्यांना त्रास देण्याची ते मुभा देतात. 51व्या वेळेला प्रत्यंचेला ताणून लावलेला बाण सुटतो. तो सुटला की त्याचा परिणाम काय होईल बघायला ते थांबत नाहीत, कारण ती अग्नितत्वाची रास आहे. तो बाण सुटू नये याची काळजी समोरच्यानी घ्यायची. कारण हे केतूचं नक्षत्र आहे. केतू हा लेट गो आहे. केतू हा कुठल्याही ऐहिक सुखांमध्ये अडकणारा ग्रहच नाही. कारण त्याला ऑलरेडीच मिळालंय सगळं, झालं सगळं घेऊन, आता काय हवं आहे. आणि तो घेणार कसा? त्याच्याकडे कुठे पंचेंद्रिय आहेत, त्याच्याकडे हात आणि पाय आहेत. दोन्ही हाताने तो सगळं देऊन टाकतो. त्यामुळे तो त्यागाचाच कारक आहे. म्हणून अग्नितत्वाच्या राशी जशाच तसे वागणाऱ्या, त्याच्यामुळे लोक यांच्याकडे आदराने बघतात. थोडीशी भीतीच असते, पण या कुणाचंही वाईट कधीच करत नाहीत. अन्याय याची त्यांना प्रचंड चीड आहे. जशाच तसं वागतात. मेडिटेशनची यांच्याकडे कपॅसिटी आहे. चांगली आध्यात्मिक बैठक आहे. इंट्युशन आहे, कारण ही गुरुची रास आहे. यांचा कर्मकांडावर विश्वास नाही. कर्मकांडावर विश्वास नाही इन द सेन्स धर्मावर विश्वास नाही असं नाही. पण तुम्ही अमक्या समस्येवर तोडगा काढायचा म्हणून तुम्ही उपास करा, तुम्ही इतके दिवस या देवाला प्रदक्षिणा घाला, याच्यावर त्यांचा विश्वास नाही. त्यांचा विश्वास स्वतःच्या कर्मावर आहे आणि नशिबावर आहे. आणि माझं नशीब वाईट असूच शकत नाही, कारण मी स्वतः त्याच्यासाठी धडपडतो, मी स्वतः काम करतो, असं धनुराशीच्या लोकांचं म्हणणं असतं. जुन्या धर्मग्रंथातनं पोपटपंची न करता ते प्रॅक्टिकली खरं ज्ञान शोधतात. याचा अर्थ थोडक्यात सांगते की ॲस्ट्रॉलॉजी 7000 वर्षापूर्वी लिहिली गेली आहे, बरोबर. त्यामुळे आपल्यापर्यंत ती पोचली. पण 7000 वर्षामध्ये काळ कुठून कुठे गेला आहे. काळाप्रमाणे बदला. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. काळ बदलला आहे, माणसं बदलली आहेत, आपल्या जगण्याच्या सीमा बदलल्या आहेत, शास्त्र बदलली आहेत, नवीन नवीन शोध लागले आहेत. तुम्ही तुमच्या घरामध्ये मेणबत्त्या लावून बसणं ह्या शहाणपणा नाही. जर तुमच्याकडे लॅम्प्स, इमर्जन्सी लॅम्प्स किंवा सोलर एनर्जी आहे,
सोलर एनर्जीनी तुम्हाला बिनखर्चानी जर घरात दिवे लावता येतात तर मी मेणबत्तीतच बसणार, हा ऑर्थोडॉक्स जो दृष्टिकोन आहे हा धनुराशीला कदापिही पसंत नाही. त्यामुळे प्रगतीकडे जाणारी ही रास आहे. एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक सिद्ध केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. रूढी आहे म्हणून मान्य करा, नो. काही वर्षापूर्वी गणपती उत्सवामध्ये असं एक सायंटिफिक कारण दिलेलं जात होतं, कारण गणपतीच्या मूर्ती ह्या शाडूच्याच असतात असं नाही. या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या, मातीच्या, लाकडाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती बनतात. आता मातीची जरी मूर्ती बनली असली तरी तिला दिलेले रंग हे केमिकलमधनं बनलेले असतात. पूर्वीच्या काळी जसे गेरूचे रंग किंवा पलाशाच्या फुलांपासनं रंग काढायचे तसे रंग नसतात आता. आता हे सगळ्या गोष्टी काळाप्रमाणे पुढे गेल्या आहेत. केमिकल्सनी चांगले रंग निघाले आहेत, ऑइल पेंट्स निघालेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला ऑइल पेंटचे कलर दिले की ते एक तर त्या मूर्ती पटकन विरघळत नाहीत विसर्जन केल्यावर, हे रंग पाण्यात मिसळतात आणि वॉटर पोल्युशन होतं, असं खूप प्रोपागंडा झाला होता. माझ्या घरामध्ये गेली 25 वर्ष व्हाईट मेटलची गणपतीची मूर्ती किंवा पंचधातूची गणपतीची मूर्ती आम्ही बसवतो आणि सुपारीचा गणपती हा प्रतीक गणपतीचं म्हणून त्याची पूजा करून आम्ही त्याचं विसर्जन करतो. आम्ही जेव्हा हे सुरू केलं तेव्हा अनेकांना ते पटलं नाही. ठीक आहे, नाही पटलं. ज्यांनी केलं त्याला पटलं आहे ना, त्याच्या घरात बसलाय, तुमच्या नाही. इतके सडेतोड असतात धनुराशीचे लोक. एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक सिद्ध केल्याशिवाय शांत बसत नाहीत. नंतर अनेकांच्या घरी मी आता बघते राजरोस चांदीच्या किंवा मेटलच्या मूर्तीच बसवत आहेत गणपतीच्या. पण कुठलीही गोष्ट रूढीच्या बाहेर जाऊन करण्यासाठी कोणीतरी कारणीभूत व्हावं लागतं. धनुराशीला याच्याबद्दल कधीही प्रत्यवाय नाही की मी कसं करू, असं कधीच नाही. त्यांना जे बुद्धीने पटलंय ते योग्यच आहे. मग ते तुम्हाला कसं वाटतं याच्याशी त्यांचा काही संबंध नाही. अग्नितत्वाच्या राशी दुसऱ्याला काय वाटतं यासाठी जगत नाहीत. मेष सिंह धनु त्या आपल्याला काय वाटतं यासाठी जगतात. स्वातंत्र्य हा त्यांच्या आयुष्याचा प्राणवायू आहे. स्वातंत्र्य नसेल तर त्यांना प्रचंड त्रास होतो. दुसऱ्या कुणाच्याही आधाराने त्याच्या अधिपत्याखाली या राशीची माणसं जगूच शकत नाहीत. कारण त्यांच्यात ती कपॅसिटी आहे, त्यांच्याकडे शारीरिक कपॅसिटी आहे, कारण त्यांचा हेल्थ इंडेक्स उत्तम असतो. आरोग्याचं त्यांना वरदान आहे आणि बुद्धिमत्ता गुरुच्या कृपेने चांगली आहे. विचार आशावादी आहेत. मग का दुसऱ्याच्या ताटाखालचं मांजर होतील. त्यांना दुसऱ्याने कोणी असं केलेलं पण खपत नाही. केतूचं नक्षत्र आहे, त्याच्यामुळे जुने अनुभव विसरू शकत नाहीत आणि अतिशय कष्टाळू, स्वतःच्या प्रगतीसाठी काहीही करायला तयार असणारे, कुठलंही ध्येय समोर ठेवल्यावर ते शक्य आहे का असा विचारच त्यांना शिवत नाही. हे होणारच अशी त्यांची खात्री आहे. त्यामुळे ह्या राशी नेहमी श्रेष्ठ पदाला जातात. आध्यात्मिक, न्यायी, उदार, धनसंचय करणारे, व्यायामाची आवड असणारे, सदाचारी, सशक्त, विद्येसाठी प्रयास घेणारे, चांगले वकील, चांगले समाजसेवक, चांगले धर्मप्रचारक, चांगले धर्मगुरू, प्रीस्ट, चॅरिटी करणारे असे हे लोक असतात. आणि ह्या राशीच्या स्त्रिया पुरुषी धाटणीच्या असतात. पण पुरुष बायकी दिसण्यापेक्षा स्त्री पुरुषी दिसलेली वाईट नाही, नाही का? काही वाईट दिसत नाहीत त्या बायका. पहिला चरण जो आहे धनुराशीचा तो आहे गुरुची रास, केतूचं नक्षत्र, मूळ नक्षत्राचा गुरुची रास, केतूचं नक्षत्र आणि मेषेच्या मंगळाचं चरण. हे मुळात मूळ नक्षत्र आहे ना, त्यामुळे कशाच्याही मुळाशी भिडायचं हा त्यांचा स्वभाव आहे. वरवरचं बघायचं, पुढे जायचं नाही. हे असं का आहे, इथून पहिली सुरुवात असते. आणि ते स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतंत्रपणे ते शोधून काढतात. दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहणारी कुठलीही अग्नितत्वाची रास नाही. ती स्वातंत्र्यप्रिय आहे. आध्यात्मिक ज्ञानासाठी त्या प्रवास करतात, जुन्या अनुभवांचे दाखले देतात. अर्थात गुरुची रास, केतूचं नक्षत्र, मेषेच्या मंगळाचं चरण. तर नव्या माझ्या थिअरीप्रमाणे हा गुरुकुंडलीमध्ये स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत किंवा स्वतःच्या कारक स्थानात नीचीचा नाही, अस्तंगत नाही, ग्रहणातला नाही म्हणजे राहू बरोबर नाही,
किंवा अशुभ ग्रहाबरोबर किंवा अशुभ ग्रहाच्या दृष्टीत नाही, केंद्र त्रिकोणात आहे, असा असायला पाहिजे. केतू जो या नक्षत्राचा स्वामी आहे हा पण याच निकषावर असला पाहिजे. आणि मेषेचा मंगळ जो आहे हा मंगळ ग्रह पण त्याच्या चांगल्या स्थानात असला पाहिजे. मग ह्या धनुराशीचे मूळ नक्षत्राच्या पहिल्या चरणातले लोक हे कायम यशस्वीच होतात. दुसरा जो चरण आहे तो गुरुची रास केतूचं नक्षत्र आणि वृषभेच्या शुक्राचं चरण आहे. गुरु आणि शुक्र हे दोघंही गुरु आहेत. शुक्र म्हणजे शुक्राचार्य हे दानवांचे गुरु आहेत आणि बृहस्पती म्हणजे गुरु हा देवांचा गुरु आहे. आणि केतू आणि गुरु या दोघांचं मीन राशीसाठी सहधर्मित्व आहे. हे लेट गो आहेत, यांना कुठल्याही ऐहिक सुखामध्ये हपापले पण नाही आहे. हे भावनिक गुंतात. शुक्र हा भावनेचा कारक आहे, त्याच्यामुळे नात्यात जवळीक साधतात, कारण शुक्र हा नातेसंबंधांचा कारक आहे. हा वृषभेचा शुक्र आहे, त्यामुळे तो अर्थत्रिकोणातला शुक्र असल्यामुळे आर्थिक स्थैर्याला हे महत्त्व देतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गुरु हा तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्सचा कारक आहे. त्याच्यामुळे षष्ठात गुरु असेल ना तर फायनान्स इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारी माणसं असतात. मोठी मोठी कर्ज घेतात आणि त्यातून 9वी दृष्टी धनस्थानावर पडते, तिथे मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी निर्माण करतात, कारण धनस्थान हे गुरुचं कारक स्थान आहे. तिसरं जे चरण आहे मूळ नक्षत्राचं, गुरुची रास केतूचं नक्षत्र आणि मिथुनेच्या बुधाचं चरण, इथे समोर असलेली जी मिथुन रास आहे तिचं हे चरण आहे. हे अतिशय तात्विक, आध्यात्मिक आणि बुधाचं चरण असल्यामुळे आपल्या गोष्टींना किंवा आपल्या ज्ञानाला किंवा आपल्या मताला कुणीही वादामध्ये ललकारलं तर हे अजिबात मागे राहत नाहीत आणि वादविवादामध्ये कायम जिंकणारे हे लोक आहेत, कारण हे अग्नितत्वाचे आहेत. ह्यांना हार मान्य नाही. इतरांना चांगले वागण्याचे धडे देतात, पुस्तके प्रकाशन करून तत्वज्ञानाचा प्रसार करतात, कारण धनुरास ही तत्वज्ञानाची रास आहे. मूळ नक्षत्राचा चौथा चरण गुरुची रास केतूचं नक्षत्र हा कर्क राशीचा चंद्र आहे. एक प्रिन्सिपल असं आहे सगळ्या राशींमध्ये की तुमचा जो राशी स्वामी आहे, नक्षत्र स्वामी आहे आणि चरण स्वामी आहे, यातला चरण स्वामी हा सूक्ष्म कुंडली म्हणजे तुमच्या आत्म्याचा कारक आहे. त्यामुळे इथे जो चंद्राचा चरण आहे, चंद्राच्या बाबतीत अशी गोष्ट आहे की हा म्हणजे प्रत्येकच ग्रहाच्या बाबतीत की हा राशीस्वामी म्हणून येवो, नक्षत्रस्वामी म्हणून येवो, चरण स्वामी म्हणून येवो. ग्रह तेच आहेत ना, सगळे वेगळे काही नाही आहेत. तर हे कशाचाही स्वामी म्हणून आले तर त्यांचा स्वभाव ते सोडत नाहीत. त्याच्यामुळे इथे चंद्राचं चरण आहे, गुरुची रास आहे, केतूचं नक्षत्र आहे. अर्थातच यांना इंट्युशन चांगली आहे आणि हे प्रचंड केअरिंग असतात. आध्यात्मिकतेच्या ॲप्रोचवरनं ते इतरांची काळजी घेतात. कुठल्याही अंधश्रद्धेला ही माणसं कधीही बळी पडत नाहीत. अंधश्रद्धेवर अतिशय खरपूस टीका करणारी लोक आहेत, कारण अंधश्रद्धा ही माणसाला रसातळाला नेते. तुमची श्रद्धा डोळस असली पाहिजे, कारण श्रद्धेचं स्थान कुठलं, विश्वासाचं स्थान कुठलं, भाग्यस्थान जे धनुराशीचं आहे. त्यामुळे तुमच्या श्रद्धा आणि विश्वास हे नेहमी डोळस असले पाहिजेत. कुणीतरी काहीतरी कधीतरी केलं आणि मग ठोकताळा असा आला म्हणून मी करतो, हे असलं तत्वज्ञान त्यांना अजिबात मान्य नाही. हे सर्व गोष्टी मनापासून त्यात गुंतलेले असतात. आणि जी कर्क राशीचा जो चंद्र आहे, कर्क राशी आईची रास आहे, त्यामुळे पालन पोषण करणारी रास आहे. हे उत्तम नर्सिंग करतात आणि हे अतिशय वात्सल्यपूर्ण प्रेम करतात. या लोकांचं अग्नितत्व असल्यामुळे लोक यांच्यापासून थोडे लांब असतात, कारण हे सडेतोड आहेत. पण त्यांच्या जवळ गेल्यावर कळतं की हा फणस आहे, बाहेरून काटेरी आहे पण आतून अतिशय मृदू आहे आणि अतिशय वात्सल्यपूर्ण चंद्र आहे. इथे शनी असेल, धनुराशीमध्ये जर शनी असेल चंद्राबरोबर तर हा राजयोग आहे. याला विषयोग म्हणायचंच नाही, कारण धनुराशीतला शनी हा प्रसरणाचा कारक आहे आणि तिथला चंद्र मित्राच्या घरी आहे. कसला विषयोग, हा उत्तम राजयोग आहे. फक्त या शनीला प्रचंड कष्ट पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत करावे लागतात. धनुरास अग्नितत्वाची आहे, यांच्याकडे अग्नीसारखी एनर्जी आहे, एनर्जीची कधीच कमी नाही, उत्तम तब्येत आहे. त्याच्यामुळे कितीही कष्ट पडले ना तरी यांना कधीही निराशा येत नाही. या कष्टाचं फळ त्यांना समोर दिसत असतं, लांब तिथे पोचायचं आहे.
त्याच्यामुळे त्या कष्ट करतात आणि आयुष्यभर सफल होतात. केतू धार्मिकतेचा कारक आहे. या राशीमधला रवी किंवा मंगळ असेल मूळ नक्षत्रात तर चांगले लीडर आहेत. गुरु इथे बुद्धिमत्तेने श्रेष्ठ आहे. या नक्षत्रासाठी आपण हे कशासाठी चांगलं असं बघतो तर केतूची सगळी नक्षत्र शस्त्रक्रियेसाठी चांगली आहेत आणि शुभ कार्यासाठी मूळ नक्षत्र चांगलं आहे. हे ज्या व्यक्तीचं असतं ना तिला ते अतिशय शुभ असतं. पूर्वीच्या काळी मुळावर आली असा एक शब्द प्रयोग होता. पहिला चरण असेल तर तो आईबापाच्या पैकी कुणाच्या मुळावर, दुसरा चरण अमक्याच्या मुळावर, तिसरा चरण सासऱ्याच्या मुळावर, चौथा चरण आणि कुणाच्या मुळावर. पण अशा भंपक धार्मिक श्रद्धा गुरुच्या राशीच्या नाही आहेत. कारण या मूळ नक्षत्राच्या चारही चरणांची जनन शांती केल्यावर त्याचा काहीच असा येत नाही अनुभव. हे काय आहे, याचा अर्थ काय होता, तर थोडं लॉजिक लावा. कारण समोर बुधाची रास आहे त्यामुळे या राशीला लॉजिक चांगलं येतं. बुध लॉजिकचा कारक आहे. लॉजिकली पाहिलं की आपल्याला कळतं की पूर्वीच्या काळी जेव्हा चाकाचा पण शोध लागलेला नव्हता तेव्हापासून ॲस्ट्रॉलॉजी अस्तित्वात आहे. मग जवळपासच्या मुलामुलींमध्येच लग्न व्हायची, पंचक्रोशीमध्येच, फार लांब जायचे नाहीत लोक. आणि मग कोणीतरी एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि त्या घरामध्ये त्या मुलाच्या वडिलांना काहीतरी झालं की याचा बादरायण संबंध जोडला जायचा. असं नसतं. जो तो त्याच्या त्याच्या कर्माने गोष्टी करत असतो. पण हे नक्षत्र केतूचं आहे म्हणजे लेट गो आहे. हे आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणणारं असलं तरी हे आयुष्यामध्ये गुंतणारं नाही. म्हणून माझ्या मते या नक्षत्राला अग्नितत्वाच्या राशीत असल्यामुळे याच्या प्रत्येक चरणाची शांती केली की हे शांत होत असावं. कारण केतू हा मंगळाचं प्रतिनिधित्व करतो. अर्थात हे माझं मत आहे. आता मी यूट्यूब चॅनलवर बोलतीये तर मी माझं मत मांडतीये. तुम्हाला पटत असेल हो म्हणा, पटत नसेल सोडून द्या. यापेक्षा वेगळं काहीच नाही. मी काय तुम्हाला कंपल्शन केलं नाही, नाही का. आपण पुढे जाऊया. दुसरं नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. मूळ नक्षत्र आपलं बघून झालं. आता आपण पूर्वाषाढा नक्षत्राकडे जाऊया. हे पण चतुष्पाद नक्षत्र आहे म्हणजे त्याचे चारही चरण धनुराशीमध्येच येतात. ह्या नक्षत्राचा स्वामी आहे शुक्र. गुरुची रास शुक्राचं नक्षत्र. जेव्हा कुठल्याही नक्षत्राचे चरण आपण बघतो ना या चरणाचे स्वामी हे वेगवेगळे असतात आणि त्यामुळे कुठे वेगळेपणा असतो माणसामध्ये तर चंद्र हा मन आहे. मनामध्ये विचार निर्माण होतात. तर जेव्हा वेगवेगळे चरणस्वामी असतात त्यांचं कारकत्व, त्यांचे स्वभाव हे त्या चंद्राच्या बरोबर ॲड होत जातात. नक्षत्राचा जो स्वामी आहे तो पण ग्रहच आहे. ह्याच 9 ग्रहांमध्ये सगळे ग्रह आहेत. ह्या सगळ्यांचे स्वभाव एकत्र होत जातात. म्हणजे कसं, आता आपण बघतोय धनुरास पूर्वाषाढा नक्षत्र प्रथम चरण, तर गुरुची रास, शुक्राचं नक्षत्र आणि रवीचं चरण. कारण मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा या ग्रुपमध्ये ओळीनी 12 चरणस्वामी आहेत. मग पूर्वाषाढा 1 याचा चरणस्वामी हा सिंह राशीचा रवी आहे अर्थात. त्याच्यामुळे इथे गुरु शुक्र आणि रवी असं कॉम्बिनेशन चंद्र म्हणजे स्वभावामध्ये होतं. त्यामुळे विचार त्या प्रकारे वेगवेगळा करतो माणूस. शुक्राचं नक्षत्र आहे. शुक्र हे काय आहे तर असं एक पुस्तक वाचलं होतं मी, मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हिनस. म्हणजे शुक्र ही प्रेमाची देवता आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे प्रेमावर या लोकांचा गाढ विश्वास असतो. अर्थात मी शुक्र शिकवताना असं दाखवलं आहे तुम्हाला की शुक्र हा समर्पण आहे. राधाकृष्णाचं प्रेमभावना हा शुक्र आहे ज्याला मधुरा भक्ती असं म्हणतात. धनुराशी आध्यात्मिक आहे त्यामुळे सुप्रीम पॉवरवर तिचा विश्वास नाही नुसता तर तिचं सुप्रीम पॉवरवर प्रेम आहे. प्रेम जिथं असतं तिथे विश्वास असतो आणि तिथे अवलंबित्व असतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे निगेटिव्हिटी अजिबात नसते. धनुराशीमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी नाही. अतिशय प्युअर आणि हेल्दी गोष्टींवर या राशीच्या लोकांचा विश्वास आहे. प्युरिटीमध्ये देखील पण शुक्राचं नक्षत्र आहे म्हणून ते लक्झरी शोधतात. अर्थात पूर्वाषाढा नक्षत्र ज्या धनुराशीच्या लोकांचं असतं त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह शुभ असतील तर फार सुंदर दिसतं हे नक्षत्र. धर्मगुरूंचं हे नक्षत्र आहे कारण शुक्र आणि गुरु हे दोघंही गुरुच आहेत ना, दानवांचे गुरु आणि देवांचे गुरु.
लोकांवरचं प्रेम आणि धर्मावरची श्रद्धा यामुळे धर्मगुरू अतिशय लोकप्रिय असतात. रोमॅन्टिक रिलेशनमध्ये देखील या धनुराशीच्या ज्या व्यक्ती आहेत, ज्याला आपण प्लॅटॉनिक लव म्हणतो, अशी प्रेमभावना यांच्यामध्ये असते. मला नेहमी असं वाटतं की तुकाराम महाराज आणि आवडी ही जी जोडी होती, याच्यामध्ये तुकाराम महाराज हे संसार विसरून अखंड देवाचं चिंतन करत होते. पण आवडी त्यांना सोडून गेली नाही त्यांची बायको, किंवा तिने कधी त्यांच्याशी चिडचिड पण केली नाही. नवऱ्याशी ती कायम नतमस्तक होती. आणि तिला राग कशाचा यायचा की तुकाराम महाराज जे विठोबाचं नाव घेण्यामध्ये तल्लीन होतात, घरदार विसरतात, जेवण विसरतात. अरे तू माझा नवरा आहे बाबा, तू जेवल्याशिवाय मी कसं जेवू, म्हणून बिचारी रानं तुडवत, जंगल तुडवत, भंडारा डोंगरावर त्या विठोबा, विठ्या, काळ्या असं म्हणत म्हणत डोक्यावर भाकरी घेऊन त्यांना जेवायला घालायला जायची. आणि त्यांनी जेवल्याशिवाय ती जेवत नसे. हे प्लॅटॉनिक लवचं उदाहरण मला वाटतं. म्हणजे तुमच्या प्रेमाच्या माणसांवर तुमचा विश्वास नुसता नसून भक्ती असते. म्हणून हे पूर्वाषाढा नक्षत्र अतिशय आध्यात्मिक प्रेमाचं उदाहरण आहे. हे पटकन निर्णय घेणारे असतात, वादविवादात जंगतात, हे सगळं धनुराशीचं आहेच. स्वतःच्या निर्णयावर हे चिकटून असतात, सिन्सिअर असतात. गुरुची राशी आहे, त्यामुळे शुक्राचं जरी नक्षत्र असलं तरी हे शोमन नाही आहेत. ह्यांना शो करायची गरज नाही हो. हे अतिशय बुद्धिमान आहेत. हे यांच्यात 4 शब्दही बोलले की कळतं. त्यामुळे लोकप्रिय असतातच. गुरु हा लोकप्रियतेचा कारक आहे. 32व्या वर्षी ते सेटल होतात आणि 50 वर्षापर्यंत यशदायी काळ असतो. मोठ्या वयामध्ये हे पूर्वाषाढा नक्षत्र जे आहे ना, हा शुक्र आहे. आणि हा शुक्र दुसऱ्या गुरुच्याच राशीमध्ये उच्चीच आहे. त्याच्यामुळे पूर्वाषाढा नक्षत्राच्या शुक्राची प्रेमभावना किंवा जोडीदाराबरोबर असलेलं सहजीवन याच्यामध्ये त्यांच्या अपेक्षा काही नसतात. उलट दुसऱ्याला समजून घेण्याचा स्वभाव असतो. कारण शुक्र हा भावनेचा कारक आहे. म्हणून या नक्षत्रातल्या लोकांचे नवरा बायकोंचे संबंध हे मोठ्या वयामध्ये, मॅच्युरिटीमध्ये अतिशय चांगले असतात. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे. पूर्वाषाढा नक्षत्र हे धनुराशीमध्ये आहे. या बायकांनी युट्रसला जपलं पाहिजे. याचा पहिला चरण जो आहे पूर्वाषाढा नक्षत्राचा, हा गुरुची रास, शुक्राचं नक्षत्र आणि सिंह राशीच्या रवीचा चरण आहे. त्याच्यामुळे यांच्या स्वतःच्या ज्ञानावर, क्षमतेवर, तत्त्वज्ञानावर पूर्णपणे विश्वास आहे. प्रेमामधून हे तत्त्वज्ञानाकडे जातात. आपल्याला इथे एक छोटी आठवण अशी होते की नाही, आपण जे विशाखा नक्षत्र पाहिलं आहे वृश्चिक राशीमधलं, हे विशाखा नक्षत्र गुरुचंच आहे. हे गुरुचं नक्षत्र आहे. आणि याचं जे प्रतिपादन आहे हे नेहमी मधुरा भक्तीच्या बाजूला जातं. याला राधेचं प्रतीक असं म्हणतात गुरुच्या नक्षत्राला. त्याच्यामुळे हे पूर्वाषाढा नक्षत्र जे आहे हे प्रेमामधून तत्त्वज्ञानाकडे जाणारं आहे. इथे एक राधाकृष्णाची गोष्ट सांगते की जेव्हा कृष्ण मथुरेमध्ये परत गेला आणि तिथून परत त्याला गोकुळामध्ये आठवण झाली म्हणून तो मित्रांना भेटायला गेला. त्यांनी राधेला विचारलं की मला तुझी खूप आठवण येत होती राधे, मी तुला इथून सोडून गेलो तर. राधा काही गोकुळातनं मथुरेत गेली नव्हती. तुला नाही का आली माझी आठवण? त्याच्यावर राधा म्हणली मी तुला विसरलेच कधी होते, मी इतकी तुझ्यात एकरूप झाली आहे. हे एकरूप होणं हे प्रेमाचं तत्त्वज्ञान या पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आहे. कारण हे शुक्राचं नक्षत्र आहे आणि रवीचं चरण आहे. इथे मीडिया अर्थात रवी हा पंचमेश आहे. त्यामुळे क्रिएटिव्हिटी, मीडिया, नाटक, सिनेमा आणि तत्त्वज्ञान हे सगळंच यांना माहीत असतं. अतिशय आर्टिस्टिक आणि क्रिएटिव्ह ही लोकं असतात. सुशिक्षित कलावंत असतात आणि यांची कला नेहमी सादरीकरणामध्ये असते, मनामधली नसते. कारण ही अग्नितत्वाची रास आहे, ही लोकांसमोर येणारी रास आहे. दुसरा जो चरण आहे या पूर्वाषाढा नक्षत्राचा, हा गुरुची रास, शुक्राचं नक्षत्र, बुधाचा चरण आहे.
तत्वज्ञानावर तर विश्वास आहेच. शुक्राचं नक्षत्र असल्यामुळे आर्टिस्टिक आणि क्रिएटिव्ह टॅलेंट आहे. त्यांचा व्ह्यू अतिशय परफॉर्मिंग आर्टचा आहे, पण अतिशय डिटेल ओरिएंटेड मात्र इथे आहेत. कारण बुध हा कन्येचा पण स्वामी आहे आणि त्याला अतिशय डिटेल प्रत्येक गोष्टीचं ज्ञान लागतं. बुध हा इंटेलिजन्स आहे, गुरु हा ज्ञान आहे आणि शुक्र हा ज्ञानाचं प्रकटीकरण आहे. त्याच्यामुळे शुक्राचं नक्षत्र गुरुच्या राशीत आणि मिथुनेच्या बुधाचं चरण हे अतिशय उत्तम क्रिएटिव्ह सेल्फ एक्सप्रेशन आहे. लोकांचं इथे या दुसऱ्या चरणामध्ये इथे हा जेव्हा शुक्र आलाय आणि गुरु आहे तेव्हा तत्वज्ञानामधून लोकांचं पालन पोषण करतात. इथे आपण असं उदाहरण घेऊ शकतो. सध्या आम्ही एक फार सुंदर गीतेवरचं निरूपण ऐकतोय. तर त्या ज्या व्यक्ती आहे ना ती फार उत्तम गोष्टी सांगतात. गोष्टी सांगून त्यातनं काहीतरी बोध देतात. बोधकथांसारख्या गोष्टी असतात, आपल्या जनरल आयुष्यातल्या गोष्टी आहेत, पण त्यातनं त्या बोध देतात. हा बोध कशाचा असतो तर हा माणसांच्या रिलेशन्समधून त्यांनी स्वतःला इगोइस्टिक समजू नये, होऊ नये इगोइस्टिक, नातेसंबंध जपावेत, अशा प्रकारचा बोध असतो. म्हणून त्यांच्या गीतेचं निरूपण हे फार लोकप्रिय होत आहे. इथे तिसरा जो चरण आहे हा गुरुचं नक्षत्र शुक्राचं, गुरुची रास शुक्राचं नक्षत्र आणि इथे तुळेच्या शुक्राचाच चरण. म्हणजे इथे आध्यात्मिक पातळीवर क्रिएटिव्हिटी, प्रेम, नाती, सौंदर्य, तत्वज्ञान सगळं काही आध्यात्मिक पातळीवर फिलॉसॉफी यांना आवडते आणि कलावान लोकांशी यांची मैत्री असते. अर्थात इथे शुक्र जास्त पॉवरफुल झाला कारण शुक्राचं जर नक्षत्र आणि शुक्राचाच चरण आहे, त्यामुळे नातेसंबंधांमध्ये अतिशय रममाण होतात आणि यांना कुणाशी भांडायला आवडत नाही. पूर्वाषाढा नक्षत्र हे मुळातच ॲग्रेसिव्ह नक्षत्र अजिबात नाही किंवा आढ्यता करणारं पण नाही. धनुरास ही थोडीशी अग्नितत्वाची असल्यामुळे जर हा गुरु अशुभ ग्रहांच्या दृष्टीत किंवा युतीत असेल तर हा कधी कधी इगोइस्टिक होऊ शकतो, पण गुरु हा इगोचा कारक नाही आहे. त्यामुळे पूर्वाषाढा या शुक्राच्या नक्षत्रामध्ये तर जराही इगो नाही आहे. चौथा चरण जो आहे हा गुरुची रास शुक्राचं नक्षत्र आणि वृश्चिकेच्या मंगळाचा चरण आहे. वृश्चिक रास म्हटलं की नव्यातून जुन्याकडे ट्रान्सफॉर्मेशन, चेंज हे नक्की असतं. नव्या गोष्टी, नवज्ञान हे खूप उत्सुकतेने शोधतात. मुळातच गुरु हा रूढींचा प्रिय नाही. रूढी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या. मला आठवतं इथे एक उदाहरण मला सांगावंसं वाटतंय की मी माझ्या मुलाच्या मॉन्टेसरीच्या शाळेमधली ही गोष्ट आहे की मला लहानपणापासून माझ्या आईने असं शिकवलेलं आहे की आपल्या धर्मामधले जे सण आहेत ना ही सगळी कुठली तरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहेत. म्हणजे काय तर नागपंचमी ही का आपण साजरी करतो तर नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्याची वारुळं असतात, त्यामुळे शेत भुसभुशीत राहते, जमीन पीक चांगलं येतं आणि आपण त्या अन्नावर जगतो. त्यामुळे आपल्याला उपयोगी पडणाऱ्या सर्व प्राणीमात्रांशी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण नागाची पूजा करतो, याला नागपंचमी म्हणतात. वडाची पूजा का करतो तर वड हा मरणारा वृक्ष नाही, त्याच्या पारंब्यांमधून तो पुढे 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 जन्म घेत राहतो. त्यामुळे एक अशी त्याला मागे आख्यायिका जोडली की नवऱ्याला आयुष्य वडासारखं मिळावं. पण त्याचा अर्थ काय आहे? वनस्पतींची पूजा, निसर्गाची पूजा. वडाची पूजा का तर अशीच झाडं आपण वाढवली पाहिजेत ज्यांच्यामुळे सावली आणि ज्यांच्यामुळे जीवन आपल्याला मिळतं. थोडक्यात म्हणजे आपल्याकडे घोड्याची पूजा आहे, गरुडाची पूजा आहे, गाईची पूजा आहे, बैलाची पूजा आहे, कोंबड्यांची पण पूजा आहे. हे सगळं काय तर हे सगळी सृष्टी माणूस वापरतो आपल्या उपयोगासाठी. माणसं शर्यती लावतात घोड्यांच्या, बैलांच्या किंवा एकूणच म्हणजे प्राण्यांच्या. प्राणी नाही माणसांच्या शर्यती लावत, कारण माणसाकडे बुद्धिमत्ता आहे म्हणून माणूस सगळ्या सृष्टीला स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेतो. म्हणून आपल्या धर्मामध्ये
प्रत्येकाबद्दल कृतज्ञता बाळगा असा संदेश दिलेला आहे. माझ्या मुलाच्या मॉन्टेसरीच्या शाळेमध्ये एकदा त्यांनी निसर्ग पूजा केली होती. निसर्ग पूजा म्हणजे काय तर वनस्पती, प्राणी, हे जे मी आत्ता सांगितलं या सगळ्यांच्या प्रतिमा, कुण्या छोटे छोटे गाई बैलांचे पुतळे आणले, कुणी छोटी रोपं आणली, सगळ्याची पूजा केली होती आणि निसर्ग पूजा मुलांना शिकवली होती. हे किती उत्तम संस्कार केले होते या शाळेने. अभिनव शाळा ही माझ्या मुलाची मॉन्टेसरीची शाळा आहे. तिथे हा उपक्रम आता ते कायम राबवतात. अतिशय इनोव्हेटिव्ह गोष्टी करणारी ती शाळा आहे आणि गुरुजनांचं हेच काम असतं नाही का. गुरु हा गुरुजन आहे. पुढे जाऊया. हे रजोगुणी नक्षत्र आहे कारण शुक्र रजोगुणी ग्रह आहे, त्यामुळेच पूर्वाषाढा हे रजोगुणी नक्षत्र आहे. अतिशय हौशी, उदार, न्यायी, धाडसी, स्वावलंबी, कणखर, पापभिरू आहेत थोडेसे. काय आहेत कारण शुक्र नात्यांचा कारक आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का की घरातली वडीलधारी व्यक्ती असते आणि तिच्याकडनं घरातल्या लोकांनी कायम लहानपणापासून अशी अपेक्षा केलेली असते. आजी आहे म्हणा किंवा काकू आहे म्हणा घरातली मोठी, की ही आपल्याला सगळ्यांना आपण आलो की विचारणार, जेवण विचारणार, खाणं विचारणार, सगळं विचारणार. आता ह्या काकूचं वय मोठं झालंय हे लहानांच्या लक्षात येत नाही. आता हे लोक मोठे झाले, 40-50चे झाले, काकूचं वय 80 झालं, तरी आम्ही गावाहून रात्री आलो की दार उघडून काकूने आम्हाला चहा करून दिला पाहिजे अशी अपेक्षा असते. आणि ही पूर्वाषाढा नक्षत्राची काकू असेल ना तर ती अपेक्षा पूर्ण करते कारण ती नात्यामध्ये गुंतलेली असते. शुक्र हा नातेसंबंधांचा कारक आहे. होतं की नाही असं बघा आपल्या घरामध्ये. म्हणून हे पापभिरू आहेत. यांना त्याच्यामुळे या नक्षत्राला फार श्रेष्ठत्व मिळत नाही. हे त्यासाठी कामच करत नाहीत. उत्तराषाढा नक्षत्र पुढचं, याचा फक्त एकच चरण या गुरुच्या राशीमध्ये येतो. गुरुची रास शनीचं नक्षत्र आणि याचा चरण स्वामी आहे धनुराशीचा गुरु. हे पुढे मकरेत जातं आणि इथे त्यांचा स्वभाव थोडासा बदलतो. पण इथे जेव्हा धनुमध्ये हे उत्तराषाढा नक्षत्र आहे, उत्तराषाढा नक्षत्राचा स्वामी आहे रवी आणि चरण स्वामी आहे गुरु, धनुराशीचा गुरु. त्याच्यामुळे हे अतिशय हार्डवर्कर आहेत. अग्नितत्वाच्या राशीचा गुरु असल्यामुळे हार्डवर्क करणं हा त्याचा स्वभाव आहे. पण हे अतिशय आशावादी आहेत कारण धनुरास आहे आणि खूप महत्त्वाकांक्षी आहेत. गुरुचं चरण आणि रवीचं नक्षत्र आहे त्याच्यामुळे थोडे इगोइस्टिक आहेत. हे धर्म आणि कायदा हे सगळं काही मानतात. नातेवाईकांच्या मध्ये मात्र हे लाडके असतात. जसं रवी म्हणजे सूर्य आहे. आपण सिंह राशीच्या लोकांना आठवा. सिंह राशीची लोक यांच्याकडे चुंबक आहे. लोक त्यांच्याकडे आकर्षिली जातात. त्यांना लोक हवी असतात का नाही हा भाग वेगळा आहे. पण सिंह राशीकडे लोक जातात कारण ती राजाची रास आहे आणि राजाबद्दल लोकांना एक प्रकारचं अट्रॅक्टिव्ह प्रेम असतं. तसं या सिंह राशीबद्दल असतं. म्हणून उत्तराषाढा या रवीच्या नक्षत्रामध्ये नातेवाईकांमध्ये हा लाडका माणूस असतो. हे अतिशय सॉफ्ट स्पोकन असतात. जरी इगोचा हा कारक आहे तरी रास गुरुची आहे आणि नक्षत्र चरण स्वामी पण धनुराशीचा गुरुच आहे. यांच्या चेहऱ्यावर निरागस भाव असतो. खोटी स्तुती यांना आवडत नाही. जोडीदार पारखून घेतात. कामामध्ये मात्र त्यांना कायम आपण 1 नंबरवर हवं असं वाटतं कारण हे रवीचं नक्षत्र आहे. साधी राहणी असते, धार्मिक असतात. अर्थातच इतक्या विविध प्रकारचे गुण त्यांच्यामध्ये, इकडचे तिकडचे, शनीचे पण, गुरुचे पण, रवीचे पण. त्याच्यामुळे पटकनी माणसं कशी आहेत कळत नाही. प्रामाणिक, कष्टाळू, चांगलं वैवाहिक जीवन जगणारे असतात. आता धनुराशीबद्दलच लोक असं म्हणतात की हे अनप्रेडिक्टेबल आहेत. हे कधी कसं वागतील समजत नाही बाबा. असं होतं कारण यांच्या सिम्बॉलमध्येच घोड्याची प्रचंड शक्ती आहे, क्षत्रियाचा डिफेन्स आहे आणि हे सगळं असूनही सात्विक गुरुची ही रास आहे. सत्व असलेल्या म्हणजे रज तम आणि सत्वगुण असलेला त्यातला सत्वगुणाचा गुरु आहे. अशा गुरुची ही रास आहे. त्याच्यामुळे ही कधी कुणाचं वाईट चिंतत नाही. मुळात जगात काहीही अशक्य नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्या खरोखरच काहीही करू शकतात.
म्हणून त्या अनप्रेडिक्टेबल आहेत असं म्हटलं जातं. जग असं म्हणलं तरी त्यांना काही फरक पडत नाही, कारण या अग्नितत्वाच्या राशी आहेत. बरोबर आहे ना? सगळ्या धनुराशीच्या लोकांना खूप छान वाटलं असणार आहे, आपण किती छान आहोत ना असं वाटलं असणार आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. पुढे बघूया मकर रास. बघा घरातल्या कुणाची आहे. बाय बाय.